नमस्कार, मी दीपक बोत्रे ॲग्रिकॉस CEO अँड फाउंडर कृषी स्वराज मिशन. मित्रांनो, हे जे शेतकरी मित्र आहे, वडील आणि मुलगा, तर यांनी स्वतः मेहनत करून हा प्लॉट बनवला आहे. आमचं फक्त थोडंफार मार्गदर्शन आहे. 3 वर्ष झाली हे स्वतः कनेक्ट आहेत आमच्यासोबत. बऱ्याचशा समस्या येत होत्या मित्रांनो, तर फोन करून विचारत होते. ज्यावेळेस माझा प्रवास त्यांच्या गावाकडून होता, त्यावेळेस मी त्यांना अचानक म्हणजे न फोन करता त्यांच्या शेतात अचानक व्हिजिट केली, तर ते खूप आनंदी झाली. आणि या गोष्टीत एक चांगलं आमचं कॉम्बिनेशन जुटलं, मार्गदर्शन आणि मेहनतीचं. तर तुम्ही आता बघू शकता, या 10 गुंठ्यामध्ये फक्त त्यांनी वांग्याची झाडं न लावता या वांग्यामध्ये आंतरपीक सांबार घेतलेला आहे, बीट घेतलेला आहे, गाजर, मुळा आणि सर्वच प्रकारचा भाजीपाला आहे. मिरची आहे, आता गोबी आहे, इवन काकडी, टरबूज, खरबूज हे सुद्धा त्यांच्या शेतामध्ये आहे. तर आता त्यांचं म्हणणं आहे की यावर्षी बीटपासून चांगलं उत्पादन मिळालं, त्यांना चांगलं प्रॉफिट मिळालं आणि स्वतः हे मार्केटमध्ये जाऊन ग्राहकांना भाजीपाला विकतात, तर त्यामुळे यांना प्रॉफिट चांगलं मिळत आहे आणि त्यांचा नफा आता समाधानकारक आहे. तर मित्रांनो, स्वतः शेतकरी मित्र ट्रेन होते, पण बऱ्याचशा समस्या होत्या. फोनवर, व्हिडिओ कॉल, शेतात व्हिजिट याद्वारे ह्या सर्व गोष्टी सॉल्व्ह केल्या गेल्या. आता एक यांनी नवीन मित्रांनो उदाहरण निर्माण केलं की शेती करण्यासाठी जास्त क्षेत्र असणं म्हणजे खूप 10 एकर, 12 एकर, 15 एकर शेती असली तरच ती शेती परवडते. तर मित्रांनो, फक्त 10 गुंठ्यामध्ये यांनी गवतीच्या सर्वच प्रकारचे फळांची लागवड केलेली आहे. भाजीपाला तर सध्या त्याच्यापासून त्यांना प्रॉफिट मिळत आहे. तर अशा प्रकारचं मित्रांनो हे उदाहरण त्यांनी निर्माण केलं. तुम्ही पण नियोजन करू शकता. फक्त मित्रांनो करणारा पाहिजे, मेहनत करणारा पाहिजे आणि योग्य दिशेने मार्गदर्शन पाहिजे आणि योग्य दिशेनं जे आपले प्रयत्न आहेत ते सतत चालू राहिले पाहिजे.